हाय मुलांनो, आज आपण सायन्सचा 9th लेसन बघणार आहोत. मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. मोशन म्हणजे गती आणि गतीचे प्रकार आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ऑब्झर्व अँड डिस्कस. तर हे बघा आणि याच्यावर चर्चा करा. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहेत? ऑब्जेक्ट्स इन मोशन. आता याच्यामध्ये हा जो फुटबॉल आहे, ह्या मुलाने ह्या फुटबॉलला किक मारली आहे, तर तो फुटबॉल काही अंतरावर गेलेला आहे, म्हणजे तो फुटबॉल हा मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे. हा इथे भोवरा फिरवलेला आहे, हा भोवरा सुद्धा काय आहे? मोशनमध्ये आहे. हा मुलगा बॉल खेळत आहे, हा बॉल सुद्धा मोशनमध्ये आहे. एरोप्लेन हवेमध्ये उडत आहे, तर हे सुद्धा मोशनमध्ये आहे. हे जे कुंभार आहेत, तर हे इथे भांडं बनवत आहेत, तर हे सुद्धा, हे जे चाक आहे हे मोशनमध्ये आहे, फिरत आहे. ठीक आहे. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी मुव्हिंग ऑब्जेक्ट्स. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक ऑब्जेक्ट आहेत, अनेक वस्तू आहेत ज्या मूव्हिंग आहेत, गतीमध्ये आहेत, ते आपण बघतो. मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी ऑब्जेक्ट्स इन मोशन. मग ज्या वस्तू हालत आहेत, एका जागेवरून दुसरीकडे जातात, मूव्हिंग आहेत, तर त्याला आपण मोशनमध्ये आहोत, गतीमध्ये आहेत असं म्हणतो. डिस्कस विच ऑब्जेक्ट्स इन द अबाव पिक्चर्स आर इन मोशन. यावरील चित्रामधले कोणते ऑब्जेक्ट्स आहेत जे मोशनमध्ये आहेत त्याच्यावरती चर्चा करा. व्हॉट डिफरन्सेस आर सीन इन देअर मोशन. त्यांच्या गतीमध्ये, त्यांच्या मोशनमध्ये तुम्हाला काय डिफरन्स, काय फरक आढळून येतो? आता हा जो बॉल आहे, हा जो फुटबॉल आहे, तो त्याला किक मारल्यानंतर कुठेही जाऊन पडतो, बरोबर. आता ह्याची जी मोशन आहे ही गोल गोल आहे, सर्क्युलर आहे, बरोबर. हा सरळ बॉल गेलेला आहे वरती, म्हणजे ही एका सरळ रेषेमध्ये ही जी मोशन आहे ती आहे. एरोप्लेन सुद्धा एका सरळ रेषेमध्ये उडत आहे आणि हे जे चाक आहे ह्याचं गोल गोल फिरत आहे. तर हा त्याच्यामधला, म्हणजे हे टाइप्स ऑफ मोशन झाले जे की आपण पुढे बघणार आहोत. चला आता आपण मोशन बघूयात. मोशन म्हणजेच गती. व्हाईल वेटिंग फॉर अ बस ॲट अ बस स्टॉप अदर व्हेकल्स ॲपियर टू बी इन अ स्टेट ऑफ मोशन. तुम्ही जर बस स्टॉपवरती बसची वाट बघत उभे असाल तर तुम्हाला जी शेजारून जाणारी दुसरी वाहने आहेत तर ती तुम्हाला मोशनमध्ये हालताना दिसतील. ऑन द अदर हँड, वेन यू आर इन मोशन युअरसेल्फ अ स्टील ऑब्जेक्ट्स appears to be moving. आणि जेव्हा तुम्ही स्वतः मोशनमध्ये असाल, म्हणजे समजा तुम्ही बसमध्ये बसलेला असाल, तर जे स्टील ऑब्जेक्ट आहेत, स्टील ऑब्जेक्ट म्हणजे एकाच जागी असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्हाला मूव्हिंग म्हणजे हलताना दिसतील, गतीमध्ये दिसतील. जसं की बाहेरची जी झाडे आहेत, दुकाने आहेत, ते त्याच ठिकाणी उभे असतात, पण तुम्ही जर बसमधून जात असाल तर तुम्हाला ते हलताना दिसणार आहेत. फॉर एक्झाम्पल, the trees are seen to run backward while you are traveling in the train. म्हणजेच उदाहरणार्थ, जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर जे झाडं आहेत ते तुम्हाला मागे जाताना दिसणार आहेत. इफ अन ऑब्जेक्ट इज सीन बाय अन ऑब्झर्वर टू चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. जर एखादा बघणाऱ्या व्यक्तीला एखादा ऑब्जेक्ट, एखादी वस्तू ही सतत चेंज होत आहे, तिची जागा असं जर दिसली तर आपण म्हणू शकतो की ती जी वस्तू आहे ती मोशनमध्ये आहे. चेंज ऑफ प्लेस ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या वस्तूची जागा जर बदलत असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. म्हणजेच मराठीत त्याला स्थलांतर, एका जागेवरून दुसरीकडे जाणे असं म्हटलं जातं. An object in motion continuously undergoes displacement. एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल, गतीमध्ये असेल, तर ती सतत डिस्प्लेसमेंट होत असते तिची. The continuous displacement of an object is called motion. म्हणजेच मोशनची डेफिनेशन काय आहे? तर एखाद्या ऑब्जेक्टची, एखाद्या वस्तूची, पदार्थाची सतत डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्याला मोशन असं म्हटलं जातं. आता आपण टाइप्स ऑफ मोशन बघणार आहोत. ठीक आहे. तर इथे दिसत आहे लिनियर मोशन. नावातच आहे लिनियर, लाईन आहे, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये जर मोशन असेल तर तिला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. इथे दिसत आहे जसं की ही ट्रेन आहे, ही गाडी आहे,
जी की सरळ रेषेमध्ये चाललेली आहे, तर त्याला लिनियर मोशन असं म्हणतात. अ ट्रेन ऑर अ मूव्हिंग व्हेकल ऑन अ रोड मे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन ऑर इन द सेम डिरेक्शन. म्हणजे ही जी ट्रेन आहे किंवा रस्त्यावर चालणारं कुठलंही वाहन आहे ते एका सरळ रेषेमध्ये चालत असेल आणि सेमच दिशेने जात असेल. दिस मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड लिनियर मोशन. मग या मोशनला, त्या वस्तूच्या या मोशनला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. केव्हा दोन गोष्टी झाल्या पाहिजेत, एक तर ते स्ट्रेट लाईन मध्ये पण असलं पाहिजे आणि सेम डिरेक्शन मध्ये सुद्धा असलं पाहिजे. An object in linear motion shows displacement along a straight line. म्हणजेच लिनियर मोशन मधलं जे ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, तर तिची जी डिस्प्लेसमेंट आहे ती एका सरळ रेषेमध्ये होत असते. इफ यू स्टँड ऑन अ चेअर अँड रिलीज अ बॉल फ्रॉम युअर हँड इट फॉल्स टू द फ्लोअर. जर तुम्ही एखाद्या खुर्चीवर उभे राहिलात आणि तुमच्या हातातून बॉल खाली टाकलात तर तो जमिनीवरती पडतो. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस. मग याच्यातून तुम्हाला काय समजते, तर तो जो बॉल आहे एका सरळ रेषेमध्ये जमिनीवर जातो, परत वरती येतो, परत तो आपण टाकला की तो खाली जातो. म्हणजे ही जी बॉलची जी मोशन आहे त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. कंपेअर द मोशन ऑफ सोल्जर्स ऑन परेड अँड अ गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. आता इथे दोन प्रकारचे चित्र दिलेले आहेत. ही परेड दाखवली आहे, सोल्जर सैनिकांची परेड आहे आणि ही मुलगी इथे घसरगुंडी खेळत आहे. तर ह्या दोन चित्रांना काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. द मोशन ऑफ सोल्जर्स इन अ परेड इज द सेम. तुम्ही बघू शकता यांचे पाय सगळे एका लाईनमध्ये, हात एका लाईनमध्ये. म्हणजे ह्या सगळ्यांची जी मोशन आहे, सगळ्या सोल्जर्सची, सगळ्या सैनिकांची, ती काय आहे, एकसारखीच आहे. ड्युरिंग दॅट पिरियड नॉट इवन अ स्लाइट डिफरन्स इज सीन. आणि परेडच्या वेळेला जरासुद्धा आपल्याला फरक आढळत नाही. However, the motion of the girl coming down the slide does not appear to be uniform. त्याचप्रमाणे ही जी मुलगी आहे स्लाइडवरून खाली घसरत येत आहे, तर तिची जी मोशन आहे, तिची जी गती आहे, ती आपल्याला काय दिसत नाही, युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे ती एका स्पीडमध्ये एकसारखी दिसत नाही. द गर्ल कम्स डाऊन फास्टर अँड फास्टर. वरून खाली येताना तिचा जो स्पीड आहे, ती जी गती आहे, ती काय जाते, वाढत जाते, फास्ट आणि फास्ट होत जाते. द स्पीड ऑफ हर मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. आणि तिच्या गतीची जी स्पीड आहे ती काय होत जाते, वाढत वाढत जाते, कंटिन्यू वाढत जाते. द मोशन ऑफ द मार्चिंग सोल्जर्स इज युनिफॉर्म लिनियर मोशन बिकॉज इन दिस मोशन नो चेंज इज सीन. On the other hand, the motion of the girl coming down the slide is non-uniform linear motion. आता इथे बघा, हे लिनियर मोशन्सच आहेत दुसरे, कारण ह्याचं जी गती आहे, ह्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय होत आहे, एकाच दिशेने होत आहे. ही सुद्धा लिनियर मोशनच आहे, पण याच्यामध्ये आता आपल्याला अजून दोन टाईप कळत आहेत की युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय, तर या मोशनमध्ये जरासुद्धा चेंज नाही आहे, सगळ्यांची मोशन काय आहे, एकसारखी आहे, एक समान आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, युनिफॉर्म मोशन असं म्हणतात. त्याचप्रमाणे ह्या मुलीची जी स्पीड आहे ती वाढत वाढत जाते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी समान नाही आहे, म्हणून त्याला नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हटलं जातं. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हटलं जातं. ही युनिफॉर्म लिनियर मोशन आणि ही नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. दीज आर द टू मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन. मग आता आपण लिनियर मोशनमध्ये दोन महत्त्वाचे टाइप्स बघितले की युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तर आता आपण ते बघूयात म्हणजे काय. वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट
along a straight line in unit time is continuously the same, the motion is called uniform linear motion. आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं ते एका साध्या भाषेमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी या सैनिकांचा परेड करताना जी मूवमेंट आहे, जी गती आहे ती सेम आहे, पण त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये, वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतात की ह्यांनी जे डिस्टन्स ट्रॅव्हर्स केलेलं आहे, म्हणजे ह्यांनी जे डिस्टन्स काय केलेलं आहे, कापलेलं आहे, अंतर कापलेलं आहे, ते जेवढे डिस्टन्स पुढे गेलेले आहेत बाय अन ऑब्जेक्ट म्हणजे आता इथे हे सैनिक आहेत, अजून दुसरं काही सुद्धा वस्तू असू शकते, ठीक आहे. अलॉंग अ स्ट्रेट लाईन, तर ते कसं आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आहे. आणि इन युनिट टाईम म्हणजे कुठल्याही वेळेला ते काय आहे, इन युनिट टाईम इज कंटिन्युअसली द सेम, कोणत्याही वेळेला ते काय आहे, सेमच आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणून त्याला युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजेच काय की एक रेषीय मोशन आहे, एका सरळ रेषेमध्ये गती आहे आणि ती कशी आहे, युनिफॉर्म आहे, म्हणजे ती चेंज न होणारी आहे. समजलं युनिफॉर्म लिनियर मोशन, ठीक आहे. आता आपण सेकंड बघूयात, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. मग सेम त्याच प्रकारे वेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम कीप्स ऑन चेंजिंग. आता ही जर प्रत्येक वेळेला, प्रत्येक टाईमला काय होत आहे, मोशन जे आहे ते चेंज होत आहे. द मोशन इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि म्हणून काय होत आहे की ह्याला म्हणतात नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपण युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे नक्की काय बघू. आत्तापर्यंत मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये सांगितलं, पण आपण सायन्स शिकत आहोत, विज्ञान शिकत आहोत, त्यामुळे आता सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याचा अर्थ कसा आहे ते बघूयात आपण, ठीक आहे. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट along a straight line in unit time is continuously the same. म्हणजेच काय, तर आता यांनी ऑब्जेक्ट म्हणजे आता इथे सैनिक घेतलेला आहे, कुठलीही वस्तू असू दे, तर तिने जो डिस्टन्स ट्रॅव्हर्स केलेला आहे, म्हणजे जेवढं अंतर ते पुढे गेलेले आहेत, अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट लाईनमध्ये ते अंतर पुढे गेलेले आहेत. आणि इन युनिट टाईम असं म्हटलेलं आहे. इन युनिट टाईम म्हणजे प्रत्येक सेकंदाला त्यांचं जे डिस्टन्स ते पुढे पुढे चाललेले आहेत, तर ते काय आहे, इज कंटिन्युअसली द सेम. प्रत्येक सेकंदाला कापलेलं जे अंतर आहे, जेवढे अंतर ते प्रत्येक सेकंद पुढे जात आहेत, ते कंटिन्यू सेम आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल नाही आहे. म्हणून या मोशनला काय म्हटलं जातं, युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हटलं जातं. म्हणजे लिनियर मोशन तर आहे, एका सरळ रेषेमधलं मोशन तर आहे, पण ते कसं आहे, युनिफॉर्म आहे, म्हणजे प्रत्येक सेकंदाला सेम आहे, न बदलणारं आहे. ठीक आहे, हे समजलं युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन बघू. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन युनिट टाईम कीप्स ऑन चेंजिंग, the motion is called non-uniform linear motion. आता जेव्हा एखादी वस्तू, आता इथे आपण हे मुलीचं उदाहरण घेतलंय, इथे कोणतीही वस्तू असू शकते, कोणत्याही वस्तूचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. जेव्हा एखादी वस्तू एक अंतर डिस्टन्स काय आहे कव्हर करते, ते डिस्टन्स पुढे जाते, तेव्हा ते प्रत्येक सेकंदाला सेम नसतं, ते चेंज होत जातं. म्हणजे इथं तिचं जे स्पीड होतं ते नेक्स्ट सेकंदाला त्याचं स्पीड काय होत जात आहे, वाढत जात आहे. म्हणजे ते कायम चेंज होत आहे. म्हणून याला म्हणतात नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. समजलं. आता आपण नेक्स्ट बघूयात. आता आपण लिनियर मोशन बघितलं आणि लिनियर मोशनमध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन बघितलं. आता आपण बघणार आहोत नॉन लिनियर मोशन, की जर ती जी गती आहे, ते जे मोशन आहे ते एका सरळ रेषेमध्ये नसेल तर काय होईल. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. नावातच त्याची डेफिनेशन आहे. नावावरूनच आपल्याला कळतं आहे की एखाद्या ऑब्जेक्टचं, एखाद्या वस्तूचं जे मोशन आहे ते एका स्ट्रेट लाईनमध्ये नसतं,
तेव्हा त्याला काय म्हणतात, नॉन लिनियर मोशन असं म्हटलं जातं. नॉन लिनियर मोशन मे बी ऑफ द फॉलोइंग टाइप्स. आता हे नॉन लिनियर मोशनचे आपण टाइप्स बघणार आहोत, त्याचे प्रकार बघणार आहोत. व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट डज अ स्विंग इन अ पार्क शो. आता इथे स्विंग म्हणजे झोका. झोका कसा फिरतो आहे बघा, हा इकडे मागे, हा इकडे पुढे, अशा प्रकारे झोका काय करत असतो, असा फिरत असतो. हे जे दिसते ना, अशा प्रकारे झोका फिरत असतो. द स्विंग ऑलवेज कम्स बॅक फ्रॉम वन एंड टू द अदर एंड. झोका नेहमी काय करतो, ह्या पहिल्या एंडपासून, पहिल्या शेवटापासून दुसऱ्या टोकापर्यंत, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत काय करत असतो, मागे येत असतो. इट टेक्स अबाउट द सेम टाइम फॉर इच स्विंग ऑर ऑसिलेशन. आता हा प्रत्येक वेळेस जेव्हा आपण झोका घेतो तेव्हा तो काय असतो, सेमच टाइम असतो. आणि ह्यालाच काय म्हणतात, ह्या झोक्याला म्हणतात ऑसिलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. आपण जेव्हा एक झोका घेतो ना तर त्याला म्हणतात ऑसिलेशन. दिस मुवमेंट ऑफ अ स्विंग इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. आणि याच झोक्याच्या ह्या स्विंगला, या मोशनला काय म्हणतात, ऑसिलेटरी मोशन असे म्हटले जाते. सिमिलरली द मुवमेंट ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक, the wings of a bird, the needle of a sewing machine, the vibrating diaphragm of a tabla or drum are also examples of oscillatory motion. आणि त्याचप्रमाणे तुम्ही ते पेंड्युलम असलेलं घड्याळ बघितलंय का, त्याच्यामध्ये दोलक असतो, इथे दाखवले बघा, हे अशा प्रकारे ते एका टोकापासून तो दोलक दुसऱ्या टोकापर्यंत जात असतो. तर हे सुद्धा, किंवा उडणारे बर्ड्स आहेत, बर्ड्स उडताना त्यांचे पंख कसे वर खाली वर खाली वर खाली करत असतात. किंवा मशीनची जी सुई आहे तिचं पण कसं चालू असतं, वर खाली वर खाली वर खाली. जेव्हा कपडे शिवतात की नाही तेव्हा वर खाली होत असते ना ती सुई. किंवा जर तबला वाजवला तर तबल्याचा जे डायफ्रॅम आहे, तबल्याचं जे वरचं लेयर आहे तो कसा वाजतो, त्याचं व्हायब्रेशन होत असतं जेव्हा तुम्ही तबला वाजवता तेव्हा किंवा ड्रम वाजवता तेव्हा. तर ते सुद्धा काय आहेत, ऑसिलेटरी मोशनचेच एक्झाम्पल आहेत. आता ऑसिलेटरी मोशन म्हणजे नक्की काय, तर मोशन ऑफ अ बॉडी दॅट इज ऑसिलेटिंग. ऑसिलेटिंग म्हणजेच काय, स्विंगिंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. म्हणजे जर एखाद्या वस्तूचं जे मोशन आहे ते पुढे मागे वर खाली अशा प्रकारे होत असेल तर त्याला काय म्हणतात, ऑसिलेटरी मोशन. थोडक्यात ते मोशन जर रिपीट होत असेल तर त्याला काय म्हणतात, ऑसिलेटरी मोशन असे म्हटले जाते. इन हँड्स ऑफ अ क्लॉक मूव्ह इन सर्क्युलर मॅनर. आता हे जे घड्याळ आहे, हे घड्याळाचे जे काटे आहेत ते काटे कसे फिरतात, असे क्लॉकवाईज फिरतात की नाही, म्हणजेच हे सर्क्युलर, नावातच आहे, सर्कल सारखे फिरतात, गोल वर्तुळाकार फिरतात. सिमिलरली अ फॅन सुद्धा, फॅन कसा फिरतो, असा गोल 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 फिरतो की नाही. अ जायंट व्हील, हे जायंट व्हील आकाश पाळणा. अ मेरी गो राऊंड असतो गार्डनमधला सुद्धा किंवा सर्कसमधला किंवा जत्रेमधला. कम्प्लीट इच राऊंड अलॉंग अ सर्क्युलर रूट. तर ह्याचं सगळ्यांचं मोशन कसं होतं, एका सर्क्युलर वर्तुळाकार दिशेमध्ये होत असतं. इन अवर डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी एक्झाम्पल्स ऑफ ऑब्जेक्ट दॅट ट्रेस अ सर्क्युलर पाथ. आणि आपण आपल्या रोजच्या उदाहरणांमध्ये बऱ्याच अशा गोष्टी बघतो की ज्याचं जे मोशन आहे जे सर्क्युलर पाथमध्ये म्हणजे वर्तुळाकार दिशेने फिरत असतात. विच अदर एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन कॅन यू गिव्ह. तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल्स देऊ शकता का. We see from these examples of oscillatory motion and circular motion that some object complete one round or one oscillation in a fixed period of time. तर आपण या ऑसिलेटरी मोशन किंवा सर्क्युलर मोशन याच्यावरून काय शिकलो, तर काही वस्तू अशा आहेत, काही ऑब्जेक्ट अशा आहेत ते एक राऊंड पूर्ण, याला म्हणतात, हा जर गोल फिरला तर एक राऊंड, समजा हा 12 वरून काटा परत गोल फिरून 12 वरती आला तर एक राऊंड पूर्ण झाला. ठीक आहे. किंवा आता हा जर हा पेंडुलम आहे, हा इथून फिरून परत इथून फिरून इथे आला तर एक ऑसिलेशन त्याचं पूर्ण झालं.
असं म्हटलं जातं. तर हे सगळ्या मोशन होत असताना ते एका ठराविक काळामध्ये होतात, एक फिक्स टाईममध्ये होत असतात. फॉर एक्झाम्पल, द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक कम्प्लीट्स 1 राऊंड इन एक्झॅक्टली 60 minutes एव्हरी टाईम. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्या मिनिट हँड हा पूर्ण 12वरून स्टार्ट करतो फिरायचा आणि परत 12वर येतो. तर हे किती मिनिटात होतं? 60 minutesमध्ये होत असतं आणि हे नेहमी त्याच टाईमला, त्याच वेळेत पूर्ण होत असतं. व्हाईल अ मेरी गो राऊंड ऑल्सो कम्प्लीट्स एव्हरी राऊंड इन द सेम पिरियड ऑफ टाईम. त्याचप्रमाणे मेरी गो राऊंड आहे, तो सुद्धा काय करत असतो, जो एक रोटेशन आहे ते बरोबर त्याच टाईममध्ये कम्प्लीट करत असतो. सच मोशन इज कॉल्ड पिरियोडिक मोशन. मग अशा ज्या मोशन आहेत ज्या एका फिक्स टाईम पिरियडमध्ये कम्प्लीट होतात, एका फिक्स वेळेमध्ये पूर्ण केल्या जातात, त्याला म्हणतात पिरियोडिक मोशन. त्याला काय म्हणतात? पिरियोडिक मोशन. ह्याच्या नावातच आहे बघा, पिरियोडिक. पिरियड, एक ठराविक पिरियडमध्ये जी मोशन होते त्याला म्हणतात पिरियोडिक मोशन. The motion of an object along a circular path is called circular motion. आता आपण ह्याची डेफिनेशन बघणार आहोत. तर नावातच आहे सर्क्युलर मोशन, पिरियोडिक मोशन. सर्कलमध्ये जर मोशन होत असेल तर सर्क्युलर मोशन. एका ठराविक पिरियडमध्ये जर मोशन होत असेल तर त्याला म्हणतात पिरियोडिक मोशन. आता त्याची आपण डेफिनेशन बघूयात. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन जर सर्क्युलर पाथ, एका गोल रस्त्याने, गोल पाथमध्ये होत असेल, गोल कक्षेमध्ये होत असेल तर त्याला काय म्हणतात? सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. किंवा आणि आता पिरियोडिक मोशन, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट which passes through a certain point again and again after a fixed period is called periodic motion. आता हे थोडंसं अवघड आहे समजायला, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते की एखाद्या वस्तूची जी मोशन आहे ती एका पॉईंटमधून, सेम पॉईंटमधून सारखी एका ठराविक काळामध्ये जात असेल तर त्याला पिरियोडिक मोशन म्हणतात. इथे जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे, आता समजा हा इथला पेंड्युलम आहे, आपण ह्याला हलवलं तर हा इकडे जाणार, इकडे जाणार आणि परत त्या जागी येणार. परत इथून हलवला की म्हणजे तो काय करतोय, ह्या पॉईंटमधून पास होतोय. ह्या जो पेंड्युलम आहे तो, आणि तो एका ठराविक टाईम पिरियडमध्ये पास होतोय. किंवा हे जे घड्याळाचा काटा आहे तो पण इथून असा सर्कल फिरून परत 12वर येतोय, परत तो त्या 12मधून त्याच टाईम पिरियडला पास होतोय, 1मधून त्याच टाईम पिरियडला, असं सतत घटना घडतात. म्हणजे तो एका फिक्स पॉईंटमधून एका ठराविक टाईम पिरियडला काय होत आहे, पास होत आहे, जात आहे, म्हणून त्याला पिरियोडिक मोशन असे म्हणतात. समजलं? Okay. Use your brain power. Which types of motion are seen when a girl rides a bicycle as shown here? आता ही मुलगी आहे, ही काय करत आहे, अशी बायसिकल चालवत आहे. तर ही कुठल्या प्रकारची मोशन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. एक तर मी सांगते की ही नॉन लिनियर मोशन आहे. आता नेक्स्ट मोशन तुम्ही सांगायचे. ओके. चिल्ड्रन प्लेइंग इन अ गार्डन. आता ही मुले गार्डनमध्ये खेळत आहे. ही मुलगी काय करत आहे, बटरफ्लायच्या, फुलपाखरांच्या मागे पळत आहे आणि हा मुलगा बॉल खेळत आहे. कॅन यू टेल while chasing a butterfly in a garden, do you run along a definite path or in the same direction all the time? जेव्हा तुम्ही चेसिंग म्हणजे पाठलाग, एखाद्या फुलपाखराचा पाठलाग करत आहात गार्डनमध्ये, तेव्हा तुम्ही एका सरळ डेफिनाइट पाथ म्हणजे काय, एका फिक्स रस्त्याने पळणार का, किंवा एका सेम डिरेक्शनमध्ये एकाच दिशेने पळणार का? नाही, नॉट रिअली, नाही. कारण बटरफ्लाय जसं पळणार, जसं उडणार तसंच आपण त्याच्या मागे पळत पळत जाणार. अ बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लिट्स फ्रॉम वन फ्लॉवर टू अनादर. फुलपाखरू काय करते, कॉन्स्टंटली एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर असं
फिरत असतं. देअर इज नो डेफिनाइट डिरेक्शन टू इट्स मोशन. आणि म्हणूनच फुलपाखराची जी मोशन आहे, फुलपाखराची जी गती आहे, ती एका ठराविक दिशेने कधीच नसते. सच मोशन इज कॉल्ड रॅन्डम मोशन. आणि मग अशा मोशनला काय म्हणतात तर रॅन्डम मोशन, जी कशीही असते, कशीही दिशा असते, त्याचा काही एक ठराविक रस्ता नसतो, ठराविक पाथ नसतो. The motion of the players in a game of football is also of this type. The motion of a crawling baby or a wandering animal is also random motion. तुम्ही फुटबॉलची मॅच बघितली आहे का? ते फुटबॉल कसाही मारतात, एका प्लेअरकडून दुसऱ्याकडे पास करायचा असतो, दुसऱ्याला चुकवून जायचं असतं, त्याच्यामुळे ते फुटबॉलची डिरेक्शन ठरलेली नसते, कसाही मारलेला असतो. किंवा एखादं बाळ रांगताना, क्राउलिंग म्हणजे एखादं बाळ रांगताना बघितलं, एखादं इकडे जातं तिकडे जातं, सतत आपली जागा दिशा बदलत असतं. किंवा एखादा प्राणी आहे, तो फिरत आहे, तर तो सुद्धा कशाही रॅन्डम मोशनमध्ये फिरत असतो. रॅन्डम मोशन म्हणजे त्याला कोणतीही दिशा नाही, कोणतीही गती नाही, अशा प्रकारचं मोशन. द मोशन दॅट चेंजेस इट डिरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रॅन्डम मोशन. कंटिन्युअली. आता रॅन्डम मोशन म्हणजे काय? जर एखादा ऑब्जेक्ट आहे जो त्याची मोशन किंवा त्याचे डिरेक्शन किंवा त्याचे जे स्पीड आहे मोशनचं, ते कंटिन्युअसली काय करत असतो? चेंज करत असतो, त्याला म्हणतात रॅन्डम मोशन. स्पीड म्हणजे वेग. अ बस कव्हर्स द डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर्स फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एक बस आहे जी सोलापूरवरून पुण्याला निघाली आहे आणि तिने 5 तासामध्ये 200 किलोमीटर्स म्हणजे 200 किलोमीटर डिस्टन्स काय केलेला आहे? प्रवास केलेला आहे. ठीक आहे. हाऊ मच डिस्टन्स डज द बस कव्हर इन 1 hour? मग ती एका तासामध्ये किती तिने अंतर कापलं असेल? एका तासामध्ये ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल? व्हाईल सॉल्विंग दिस एक्झाम्पल, आता हे गणित सॉल्व करताना आपल्याला काय करावे लागेल? वी टेक द रेशिओ ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हर्स अँड द टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हर्स दॅट डिस्टन्स. मग आपण काय करणार? त्याचा रेशिओ घेणार. रेशिओ म्हणजे काय की इथं किती डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलंय? 200 किलोमीटर. इथे 200 लिहिणार आणि खाली किती तास लागले त्याला, किती टाइम लागला ते डिस्टन्स कव्हर करायला, ते लिहिणार. त्यालाच रेशिओ असं म्हटलं जातं. जे असं लिहितो ना आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, याला रेशिओ असं म्हटलं जातं. ठीक आहे. फ्रॉम दिस रेशिओ वी कम टू नो द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय द बस इन 1 unit ऑफ टाईम. आणि अशा प्रकारे जे 5 तासाचं अंतर दिलेलं आहे की नाही आपल्याला, मग असं आपण जर ते डिवाइड केलं, त्याला जर असं डिव्हिजन केली त्याची, तर आपल्याला काय भेटणार आहे? 1 तासाचं डिस्टन्स भेटणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आपण बघूयात. द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे एका युनिट टाईममध्ये म्हणजे तो सेकंद असू शकतो किंवा अवर असू शकतो. तर जेवढं डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने, त्या वस्तूने काय केलेलं आहे? ट्रॅव्हर्स म्हणजे ते अंतर कापलेलं आहे, तेवढं डिस्टन्स ती पुढे गेलेली आहे, तर त्या रेशिओला म्हणतात स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचा वेग असं म्हटलं जातं. तर त्याचा फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय किंवा डिवाइड टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हर्सिंग द डिस्टन्स ट्रॅव्हल्स, किती डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे ते, आणि त्याला किती वेळ लागला तो खाली लिहायचा. आणि त्याचं जे युनिट आहे, एकक आहे, जसं आपण लेंथ सेंटीमीटरमध्ये, वजन आपलं किलोग्रॅममध्ये मोजतो की नाही, तसं हे जे वेग मोजण्याचं जे एकक आहे, युनिट आहे, तर ते आहे किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंड. जर डिस्टन्स किलोमीटरमध्ये असेल तर ह्या खालचा टाईम आवरमध्ये घ्यायचा, आणि डिस्टन्स जर मीटरमध्ये असेल तर खालचा टाईम सेकंडमध्ये घ्यायचा. ओके, हे समजलं?
Always remember, a moving object may not have only one type of motion. जो मूविंग ऑब्जेक्ट आहे, ज्या ऑब्जेक्टला गती आहे, तो कधीही फक्त एका टाईपच्या मोशनमध्ये नसतो. तो एकापेक्षा जास्त मोशन्स त्याच्यामध्ये असतात. व्हॉट वी हॅव लर्न्ड, आता आपण या लेसनमध्ये काय शिकलो ते आपण बघणार आहोत. ऑब्जेक्ट्स इन मोशन आर दोज दॅट चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. आता एखादी वस्तू ही मोशनमध्ये, गतीमध्ये आहे, हे आपण केव्हा म्हणतो, जेव्हा तिची जी जागा आहे ती कंटिन्युअसली काय होत असते, चेंज होत असते. द व्हेरियस टाइप्स ऑफ मोशन आर, आता मोशनचे जे प्रकार आहेत ते कोणते कोणते आहेत. लिनियर मोशन, एका लाईनमधील मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशन, एका लाईनमधील मोशन पण ते पण कसं, समान मोशन. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, एका लाईनमधील पण असमान मोशन. ऑसिलेटरी मोशन, सर्क्युलर, पिरियोडिक अँड रँडम मोशन. ठीक आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स स्पीड. जे डिस्टन्स आहे ते एका युनिट टाईममध्ये जे कव्हर केलेलं असेल तर त्याला काय म्हणतात, त्याचं स्पीड, वेग असं म्हटलं जातं. द टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हर्स अ सर्टन डिस्टन्स डिपेंड्स ऑन द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. एखाद्या पदार्थाला एखादं ठराविक डिस्टन्स ट्रॅव्हल करायला, ते अंतर कापायला किती वेळ लागणार आहे तर ते काय आहे, त्या ऑब्जेक्टच्या स्पीडवर, वेगावर डिपेंड आहे, अवलंबून आहे. थँक्यू.